मित्रांनो, आपल्याला भिवगडला तो जो भगवा झेंडा दिसतोय ना, त्या तिथे जायचंय। या पायरी मार्गातून आपल्याला वर जायचंय। तर तुम्हाला वॉटरफॉलला जायचं असेल तर या बाजूने उतरून तुम्ही जाऊ शकता तिकडे। आणि मगाशी आपण भिवगड किल्ल्यावरून जो धबधबा पाहत होतो ना, तो धबधबा बघा इकडे आहे। तर मित्रांनो, निघालो आहे मी एक भन्नाट दुर्ग भ्रमंती करायला। भेटू पुढे लवकरच। मुंबई पुणे जुना हायवे, त्या हायवेला आम्ही थोडा वेळ थांबलो होतो आता। आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात, मस्त असा झरा वाहतोय बघा इकडे। तर आता आम्ही निघू भिवगडकडे जायला, चला। मित्रांनो, हा समोर भिवगड आहे आणि आपल्याला भिवगडवरती जायचं आहे आता, चला। नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, व्हिडिओच्या इंट्रोवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठल्या ट्रेकला आलोय। ते आपण आलो आहोत भिवगड या किल्ल्याच्या दुर्ग भ्रमंतीला। आणि रायगडमधील कर्जत तालुक्यामध्ये हा किल्ला येतो। आपण मागच्या ब्लॉगमध्ये याच कर्जत तालुक्यातला कोथळीगड किल्ला केला होता। तर आज आपण या भिवगड उर्फ भीमगड या किल्ल्याला भेट देणार आहोत। या किल्ल्यावरती जायला प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, एक म्हणजे वडप मार्ग आणि दुसरा गौर कामत या गावातून। तर आम्ही आता गौर कामत या गावातनं या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करणार आहोत। माझ्या मागे तुम्हाला विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसत असेल इथे। या इथे पार्किंगची सोय आहे। जर तुम्ही तुमच्या दुचाकीने किंवा फोर व्हीलरने येणार असाल तर इथे गाडी पार्क करू शकतात। तुम्ही रेल्वेने ही इथे येऊ शकतात। कर्जत रेल्वे स्टेशन पासून भिवगड हा किल्ला साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर वरती आहे। कर्जत स्टेशन पासून शेअर ऑटोने किंवा शेअर टॅक्सीने तुम्ही इथे येऊ शकतात, गौर कामत या गावात आणि किंवा वडप या गावात। तर चला आपण आपल्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, इथे या इथे रिक्षा लागलेल्या आहेत आणि शेअरिंग रिक्षा इथे थांबतात। आपल्याला या बाजूने या इथनं आपल्याला वरती जायचं। चला आपण आपल्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण इकडनं या वाटेवरून आल्यानंतर हे पाण्याची एक मोठी टाकी लागते इथे। या पाण्याच्या टाकीच्या मागून वरती जायला वाट आहे, इकडनं आपण असं जाऊ शकतो वरती। आणि तो समोर आहे भिवगड किल्ला, तो भगवा झेंडा दिसतोय, आपल्याला तिकडे जायचं आहे।
मित्रांनो, आपल्याला भिवगडला तो जो भगवा झेंडा दिसतोय ना, त्या तिथे जायचंय. भिवगड एकदम सोपाट, एकदम म्हणजे एकदम इझी ट्रेक आहे. बिगिनरसाठी खास करून चांगला आहे हा किल्ला. ज्यांनी कधी ट्रेकिंग केली नाहीये त्यांच्यासाठी हा चांगला एक्सपिरियन्स आहे. इथे चढायला सुरुवात झालेली आहे. इथे आपण पाहू शकतात कातळात कोरलेल्या पायऱ्या. मित्रांनो, आता इथे जो कातळामध्ये ज्या कोरलेल्या पायऱ्या आहेत ना, जो पायरी मार्ग आहे तो आता आपल्याला लागणार आहे. तत्पूर्वी आपण इथे बघू शकतो, इथे एक पाण्याचं टाकं लागलंय आपल्याला. हे बघा, पाणी एवढं स्वच्छ आहे ना इथलं, की या पाण्याचा वापर पिण्यासाठी नक्की होऊ शकतो 100%. हे बघा किती स्वच्छ पाणी आहे. आणि हे बघा, हा थोडा डिफिकल्ट पॅच आहे चढायला. याच मार्गाने आता आपण वरती जाणार आहोत. चला आपण जाऊया. या पायरी मार्गातून आपल्याला वर जायचं आहे. इथनं जाताना थोडं सांभाळून, कारण इथे स्लिपरी शेवाळ भरपूर आहे, त्यामुळे इथनं चढताना सांभाळून चढावं लागणार आहे. सांभाळून या. बघा, हा असा पायरी मार्ग आहे इकडनं वर जायला. या इथे आपण पाहू शकतो, इकडे गुहा आहे. मित्रांनो, इथे एक गुहा आहे, 2 गुहा आहेत. या इथे एक आणि त्या तिथे एक वरती आहे माझ्या बोटाकडे तिथे. इकडे ना त्या इथे एक विरगळ आहे या इथे. परंतु पावसात इथे जाणं थोडं रिस्की आहे बघा, कारण कंटिन्यू इथनं वरून पाण्याचे प्रवाह वाहत आहेत, त्यामुळे शेवाळ साचलेलं आहे इथे, त्यामुळे घसरायचे चान्सेस खूप आहेत. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की पावसात शक्यतो जाऊ नये, इथे घसरण्याचे खूप चान्सेस आहेत. भिवगडाच्या पायऱ्यांची स्थिती तशी भग्नावस्थेत आहे. तसेच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यामुळे येथे सर्वत्र शेवाळाचे साम्राज्य आहे. त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊनच आपल्याला भिवगड चढावा लागतो. भिवगडाचा हा पायरी मार्ग चढताना दमछाक मात्र फार होत होती, परंतु भिवगड चढण्याचा उत्साह मात्र कमी नव्हता. वाटेत पडणारा थोडा पाऊस, वारा यामुळे वातावरण फारच प्रसन्न होते. मित्रांनो, हा बघा, हा कधी एकेकाळचा पायरी मार्ग होता, परंतु त्याचा तोडलेला आहे आणि पाण्याचा जो प्रवाह येतो एवढे वर्ष येत राहिला, त्यामुळे दगडाची झीज होऊन एक बाजू हे झालेली आहे. चला आपण या मार्गाने वर जाऊया. तर मित्रांनो, आपण आता
या भिवगड किल्ल्यावरील एका पाण्याच्या टाक्याकडे आहोत. या टाक्याला भुयारी टाकं असं देखील म्हणतात, कारण इथनं बाहेर जायचा मार्ग होता असं बोलायचे, म्हणून याला भुयारी टाकं असं बोलायचे. इथले जे दुर्ग संवर्धक जे इथला जो ग्रुप होता त्यांनी इथलं बऱ्यापैकी खोदकाम केलं आणि जो सगळा गाळ होता तो बाहेर काढला, पण त्यांना इथे कुठे असं भुयारी मार्ग इथे मिळाला नाही. परंतु त्यांच्याचमुळे हे पाण्याचं टाकं साफ झालं आणि आपण इथे पाहू शकतात की पाणी एकदम स्वच्छ आहे. या पाण्याचा वापर तुम्ही पिण्यासाठी करू शकतात. तुम्हाला या पाण्याच्या टाक्याचं अजून एक वैशिष्ट्य दाखवतो. हे बघा, आता पावसाळ्यामध्ये हे पाण्याचं टाकं पूर्णपणे भरलेलं आहे, पण हे टाकं जेव्हा पूर्ण भरतं ना तेव्हा इथे बघा यांनी एक व्यवस्था केलेली आहे की इथनं पाणी जर म्हणजे बाहेर जायला, म्हणजे ओव्हरफ्लो इथे पाणी साठलं की हे पाणी असं इथनं बाहेर येऊन, बघा इथे एक दगडी ह्याच्यामध्येच वधूनच त्यांनी खोदून हे केलेलं, एक चॅनल तयार केलेलं आहे. म्हणजे ओव्हरफ्लो टाक्याच्या प्रमाणाबाहेर पाणी साठलं की ते पाणी इथनं खाली बाहेर जाणार. तर एकंदरीत त्या काळामध्ये बघा ही पाण्याची कशी व्यवस्था केली होती. पाण्याची एकतर साठवणूक आणि पाणी पूर्ण साठल्यानंतर सुद्धा जास्त म्हणजे तिथेच साठू नये म्हणून आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी ओव्हरफ्लो जे व्यतिरिक्त जास्तचा जो पाण्याचा साठा झालाय तो पाण्याचा साठा इथनं बाहेर जाण्यासाठीची ही त्या काळात केलेली व्यवस्था आहे. अजून तुम्हाला मी इथे दाखवू शकतो. इथे बघा या दगडावरती छिन्नी हातोड्याचे सुद्धा घाव घातलेले आहेत. हे बघा इथे दिसतात अजूनही आपल्याला. तर या कातळामध्ये या सह्याद्रीच्या या बेसॉल्ट दगडाचं हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. हा बाहेरून जितका कणखर असतो आतून तितका मृदू असतो. त्यामुळेच या सह्याद्रीतील अनेक डोंगरामध्ये किल्ल्यांमध्ये लेण्या तयार केलेल्या आहेत. तसेच हे पाण्याचे खोदीव टाकंही इथे आपल्याला पाहायला मिळतं. या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला ना खंदक होता त्या काळामध्ये. आता इथनं आपल्याला दिसू शकत नाही कारण पावसाळ्यात गवत खूप वाढलेलं आहे. ड्रोनच्या साहाय्याने आपण त्या गोष्टी पाहू शकतो जेव्हा ड्रोन आकाशात फिरतो त्यावेळेला. तर या किल्ल्याभोवती खंदकही होतं. त्यामुळे त्या काळामध्ये संरक्षण दृष्ट्या किती हा किल्ला महत्वाचा होता हे आपल्याला समजतं. तर हे आहे इथलं भिवगड किल्ल्यावरचं पाण्याचं टाकं. मित्रांनो तो पहा, त्या इथे मस्त पाऊस पडतोय. एवढ्या भागात किती मुसळधार पाऊस पडतोय बघा. भिवगडाच्या ट्रेकला सुरुवात केली तेव्हापासून रिमझिम असलेला पाऊस आता जोरदार पडू लागला होता. भिवगडावर येणाऱ्या वाऱ्या आणि पावसामुळे वातावरण अगदी सुखद, अगदी प्रसन्न झालं होतं. ट्रेकिंग म्हणजे माझ्यासाठी नुसतं गड चढून उतरणं एवढंच नाही, तर गडाच्या आजूबाजूला असलेला निसर्ग, तिथले पशुपक्षी, तिथले नदी नाले यांचा मनाने घेतलेला परिपूर्ण अनुभव म्हणजे ट्रेकिंग. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून स्वतःसाठी वेळ काढून तो क्षण जगणं म्हणजे ट्रेकिंग. हा इथला निसर्ग पाहून मला बालकवींची एक कविता आठवली. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिडवे, क्षणात येऊनी ऊन पडे. मित्रांनो या इकडनं खाली एक पाण्याचं टाकं आहे, पण तिथे जाणं खूप रिस्की आहे. मी दाखवतो तुम्हाला इकडनं. हे ते पाण्याचं टाकं आहे, पण या पाण्याच्या टाक्याचं खास वैशिष्ट्य बघा की पूर्ण उतारावरती ते पाण्याचं टाकं तिथे खोदून काढलेलं आहे. आणि हा इकडनं जाणारा मार्ग आहे, पण खूप रिस्की आहे मित्रांनो. पावसात जाऊ नका कारण खूप स्लिपरी आहे इथे. मित्रांनो आपण भिवगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये आलेलो आहोत. हा बघा असा काहीसा नजारा आपल्या डोळ्यासमोर येतो. मित्रांनो अजून एक इथे बघा एक पाण्याचं टाकं दिसतंय, पण कदाचित म्हणजे मला असं वाटतं की पाण्याचं टाकं नसावं. इथे काहीतरी ठेवण्याची जागा असावी, कारण पाण्याची टाकी शक्यतो अशी नसतात. पण आता तिथे पाणी साठलेलं आहे, काहीतरी ठेवण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावा. ते सांभाळून जरा ते गवत
खूप वाढलेलं असतं पावसामध्ये, त्यामुळे कळत नाही, पटकन आपण पाय ठेवतो. भिवगड फिरत असताना तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न होतं, फारच आल्हाददायक होतं. परंतु अचानक सोसाट्याचा वारा वाहायला लागला. हा वारा इतका जोरदार होता की फक्त वाऱ्याची सळसळच ऐकायला येत होती. भन्नाट, बेधुंद वारा आणि सह्याद्री हे एक अतूट समीकरण आहे, आणि हे अतूट समीकरण तुम्हाला अनुभवायचं असेल तर सह्याद्रीतील एखादा गडकोट तुम्हाला फिरावाच लागतो. मित्रांनो, इथे बघा अजून एक या किल्ल्यावरती एक प्राचीन वाड्याचे किंवा कुठल्या तरी वास्तूचे अवशेष आहेत इथे. हे बघा, ही त्याचं फक्त आता जोतं म्हणजे प्लिंथच उरलेलं आहे इथे, बाकी पडून गेलेलं आहे सगळ्या वरचे. मित्रांनो, वडप गावातनं जो येणारा रस्ता आहे तो या इकडनं येतो. हा वडप गावातनं जर तुम्ही आलात ना तर तिथे तो माझ्या हाताकडे दिसतो, बोटाकडे दिसतोय तो धबधबा तुम्हाला लागतो. या तिकडनं तुम्ही वडप गावातनं त्या धबधबाच्या तिकडनं या मार्गे गडावर येऊ शकतात. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे लोक चालले, तीच वाट आहे. या वाटेने आपण खाली जाऊ शकतो वडप गावात. ते वडप गाव तिकडे आहे त्या बाजूला. तर तुम्हाला वॉटरफॉलला जायचं असेल तर या बाजूने उतरून तुम्ही जाऊ शकता तिकडे, तिथे तो धबधबा आहे. माझ्या समोर दिसतोय हा जो रस्ता आहे ना, इकडनं सरळ तुम्ही गेलात ना की आपल्याला ढाकबैरीचा जो ट्रेक आहे, थरारक ट्रेक आहे, तोही रस्ता इकडनं आहे जायला. आणि ही सगळी पुण्या साईडची डोंगररांग आहे, लोणावळा साईडची. पाहू शकता बघा, आता आकाश क्लिअर होतंय हळूहळू इकडचं. तर असा हा भिवगड किल्ला आहे. भिवगडाच्या माथ्याची रुंदी कमी आहे, परंतु लांबी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला फारच थोड्या वेळात भिवगड संपूर्ण पाहता येतो. हो पहा, तिकडे एक मस्त धबधबा दिसतोय आपल्याला, आणि या बाजूला बघा किती धबधबे आहेत. वरती आभाळ खाली उतरलंय. मित्रांनो बघा, पाऊस काय समोरून आपल्यावर आक्रमण करत येतोय. पूर्ण बघा या बाजूला, तिथं बाजू आपल्याला काही दिसत नाही, आणि हा बघा पाऊस आपल्या अंगावर झेपावतोय. काही सेकंदातच तो येईल. आला आला आला, पाऊस आला. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे भिवगड वरती. बघा, काहीही दिसत नाहीये समोरचं. मित्रांनो, तुम्हाला जर गर्दी विरहित ट्रेक करायचे असतील ना तर तुम्ही नक्की या भिवगडला भेट द्या, कारण फार कमी जण या किल्ल्याला भेट देतात. इथे अननेसेसरी गर्दी नसते आणि तुम्हाला निसर्गाचा आस्वाद घेता येतो. अनेक म्हणजे वारा, पाऊस इत्यादीचा जो आनंद घेता येतो ना या ठिकाणी, आणि कुठलीही गर्दी नसताना, तर ते खूप मनाला प्रसन्न करणारं आणि भावणारं असतं, असं माझं तरी मत आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणी अवॉइड करून जर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर नक्की तुम्ही भिवगड या किल्ल्याला भेट द्या. मित्रांनो, भिवगड किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली संपूर्ण झालेली आहे. आता या भिवगड किल्ल्याचा थोडक्यात मी इतिहास तुम्हाला सांगतो. मित्रांनो, प्राचीन काळी भारताचा रोमन तसेच मध्यपूर्व देशांशी व्यापारी संबंध होते भारताचे.
त्यावेळी जो माल जो व्यापार चालायचा त्या मालाची देवाणघेवाण व्हायची, तो माल परदेशात पाठवायचा, तसेच तिथला माल इथे यायचा. तो माल इथल्याच नालासोपारा, कल्याण या बंदरामध्ये उतरायचा आणि इथनं कोकणातनं घाटावरती जायचा. त्यामुळेच कोकणातनं घाटावरती जायला अनेक घाटवाटा होत्या. या घाटवाटांचं रक्षण करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती झाली. तुम्ही माझ्या या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आपण कोथळीगड वरती गेलो होतो आणि कोथळीगड हा मराठ्यांचा शस्त्रागार होता. तसेच तिथला जो मार्ग होता, व्यापारी मार्ग होता, त्यासाठी कोथळीगडाची प्राचीन काळी निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे या भिवगडचीही इथल्या बाजूला असणाऱ्या घाटवाटांचं रक्षण करण्यासाठी या भिवगड किल्ल्याची निर्मिती झाली होती. शिवकाळामध्ये या किल्ल्याचा उल्लेख तसा सापडत नाही. हा किल्ला कधी मराठ्यांच्या ताब्यात आला किंवा त्यानंतर या किल्ला हा कधी मराठ्यांच्या ताब्यात होता, याबाबत कुठलाही अजून लिखित इतिहास या गडासंबंधी उपलब्ध झाला नाही. परंतु इथे असणारं पाण्याची टाकी, या इथल्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या, यावरून या गडाचं प्राचीनत्व सिद्ध होतं की हा शिवपूर्व काळातही हा किल्ला होता असणार. परंतु ठोस कुठल्याही प्रकारचे पुरावे आता उपलब्ध नाही आहेत. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठीशाही संपवली. त्यावेळी अनेक किल्ले ब्रिटिशांनी तोडून, सुरुंग लावून तिथले किल्ल्यावरती जाणारे पायरी मार्ग हे तोडून टाकले त्या लोकांनी. त्याप्रमाणे भिवगड या किल्ल्याचाही पायरी मार्ग सुरुंग लावून फोडलेला दिसतो आपल्याला. आपण वर येताना पाहिलंही असेल की किती म्हणजे कष्ट घेऊन आपल्याला वर यावे लागले. आपण सरळ डायरेक्ट येता येत नाही वरती, खूप सांभाळून वर यावं लागतं. तर तो पायरी मार्ग ब्रिटिशांनी तोडलेला आहे. तर 1818 साली अनेक किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर हा आहे एकंदरीत भिवगड किल्ल्याचा इतिहास. व्हिडिओ कसा वाटतोय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनतोच मित्रांनो. भेटू कुठल्याच अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय. मित्रांनो, आपण आता भिवगड पूर्णपणे उतरून खाली आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय तो भिवगड किल्ला आहे. आणि मगाशी आपण भिवगड किल्ल्यावरून जो धबधबा पाहत होतो ना, तो धबधबा बघा इकडे आहे. हा पूर्ण धबधबा असा खाली येतोय आणि अशा प्रकारे हे पावसातलं इथलं मनमोहक रूप पाहून मलाही तिथे जायचा मोह आवरत नाहीये. तर थोडा तसाही भिजलोच आहे. आता थोडा जाऊन अजून भिजतो. तर चला, मी जातो धबधबा या इथे भिजायला.